तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत मामाच्या गावाला माझ्या. आणि पाहू शकता टायगर आमचा वाघ तयार आहे गाडी चालवायला. ए नवरिदी समू आरगी कुठे सर पेशाकडे पेशा. आणि मामाच्या गावाला जाऊन त्यावर्षीचा व्लॉग थोडा लय जास्त झाला, एवढा नाही मोठा बनवायचा, छोटाच बनवायचा. आता निघतोय आम्ही इथून मुरगुडवरून. आणि आज नंतर आज संध्याकाळी किंवा उद्या मुंबईला यायचा चालू आहे माझं. बघूया कसं काय होतं. तर आजचा व्लॉग पण पूर्ण बघा तुम्ही. पहिल्या व्लॉगला पण चांगला प्रतिसाद दिला सर्व मित्रांनी. तर हा व्लॉग पण बघा, खूप चांगला आहे. मामाचं गाव तुम्हाला मी दाखवेन कसं काय. आणि निघतोय आम्ही आता इथून मुरगुडवरून. आणि आमची प्लिशुडी आली आहे. प्लिशी हाय कला हाय येते मामासोबत. ही सुन्नामुलीची मुलगी आमच्या. आम्ही आता निघतोय इथून मुरगुडवरून. ऊन बघा कसलं आहे, ऊन मस्त ऊन आहे. चला निघूया आता. चले बघू गाडी. काय बोलते सपिल्या, काय बोलते? ही माझी भाची आहे, मला टिल्लू म्हणते. टिल्लू म्हणते टिल्लू. बघितलं काय म्हणते मला, ही टिल्लू म्हणते टिल्लू टिल्लू. आणि बाई टोपी घातली हिने. दे मला बाबू. येते तू येते नाही बघ मस्त आता बोलायला लागली. छान बोलते पण एकदा ती. चला निघूया. येते तू येते कशा येते. टोपी घेतली बघा हिला. हिने आता टोपी स्वतःची घेतली, मी टोपी दिली नाही म्हणून. आणि टोपी घातली. बाय 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 प्लिशा बाय. आणि गाडी काढलेली आहे साहेबांनी. वाघ आमची गाडी काढलेली आहे. निघालोय आणि बघा ऊन जास्त आहे त्यामुळे पण थोडी कॅब वेअर केली आहे. जास्तच ऊन आहे गावाला. आणि साहेब गाडी चालवत आहेत. आजीकडे जाऊया मामाच्या गावाला. बघूया काय दाखवू शकतो आज. त्यावेळेसचा ब्लॉग चांगला आला पण आज पण चांगला होईल. चला. आमच्या मुरगुडचा बाजार आहे. सो पूर्ण ट्रॅफिक झाली आमची इथे. निघालो थोडा वेळ लागेल आम्हाला जायला. बघू शकता आपल्या मुंबईला कसं असा दर भायकायला वगैरे आपलं भाजी मिळते आपल्या साईडला. तर तसं इथे गावाला कसं असतं, प्रत्येक वारा दिवशी बाजार असतो. तुम्ही बघू शकता कशा सगळ्या भाज्या फळं फुलं सगळं एकत्र असं आणलेलं आहे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. थांबलो आम्ही वाघाला इथे मधनं पैसे काढायचे. आणि आज मंगळवार असल्यामुळे आमचा बाजार आहे मुरगुडमधला. मागे बघू शकतो तुम्ही. त्या बाजारामुळे आम्हाला थोडा आतल्या रोडने जावं लागतं. बाजार म्हणजे कसं गावाला प्रत्येक वाराला वेगवेगळा बाजार असतो. त्याप्रमाणे दर आज मुरगुडचा आहे, उद्या दुसऱ्या गावाचा, परवा असं असतं वेगवेगळं. त्याप्रमाणे बाजार असतो. आता आम्ही गावातून बाहेर पडतोय, दुसऱ्या रस्त्याने आलो आहे बाजारामुळे. बघा आमच्या आता गावाच्या बाहेर पडून आम्ही मेन रोडला लागू. त्यांना प्रवास चालू होईल. आता आम्ही मुरगुडवरून निघालो आहे. आणि तुम्हाला एक म्हणजे माहिती देण्यासाठी सांगतो की आमच्या मुरगुडपासून श्री सद्गुरू बाळूमामा आदमापूरचं जे मंदिर आहे ते फक्त 3 किलोमीटर आहे. सो आदमापूर आमच्यातून खूप जवळ आहे. जाता तुम्हाला मी दाखवतो, जेव्हा ब्रिज चढू आदमापूरचा तर तुम्हाला मंदिराचा कळस पण मी दाखवतो. सर्वांनी बघा. निघालो आहे आम्ही. पाहू शकता महामातीची नदी आहे आमची. वेदगंगा ना बघा, वेदगंगा नदी आमची गावाजवळ आहे. आत्मापूर आहे. आत्मापूर जाऊन तुम्हाला मी दाखवतो मंदिराचा कळस.
बघितलं असेल मागे आत्मापुरा तुला मंदिर तुम्हाला दाखवलं मी. माझ्या घरापासून 2 ते 3 किलोमीटरवर आहे आत्मापूर. सो देवाची कृपा आहे की आमच्यापासून जवळ आहे बाळूमामाचं मंदिर. आणि इथं पुढे आम्ही चाललोय. आम्हाला 1-2 तास तरी जातील आजीच्या गावाला पोहोचायला, जटरावाडीला. काय काय दाखवतो तुम्हाला. मध्ये पोहोचलो आहे. इथून कोल्हापूर किती आहे पतू? 1 किलोमीटर, 2-3 किलोमीटर कोल्हापूर जवळ आहे. आणि आपण बघा त्याचे साईबाबांचं मंदिर आहे माझ्या मागे बघा, काय साईबाबा मंदिर. आता आम्ही इथं एका ठिकाणी नाश्ता करायला जाणार आहे. तुम्हाला सांगतो नाश्ता आम्ही काय करणार आहे. तिथेच गेल्यावर पोहोचलो तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. पतो पतो तर बघू शकता व्हिडिओ बनवताना आली आम्हाला, कारण थोडी गर्दी होती आतमध्ये. तर बोललो की वेटिंग असल्यामुळे आम्हाला थोडा खाऊन पटपट निघायचं होतं म्हणून खातानाची व्हिडिओ नाही बनवली. पण मस्ट विजिट, खूप सुंदर मिसळ. जर बोलाल मुंबईची मिसळ आपण खातो, मुंबईला आपल्याला मोस्ट ऑफ वाटाण्याची किंवा वाटण्याची मिसळ असते किंवा चवळीची असते. म्हणजे चवळीमध्ये बटाटा होता, वेगळा फरसाण टाईप असा, वेगळा फरसाण आणि बोलाल ना दही वगैरे खूप छान असं. आणि सोलकढी पण येते स्पेशली या मिसळमध्ये. तर मला तर खूप आवडली. तुम्ही कधी आला कोल्हापूरमध्ये कळंबा तलावाला या मी मिसळ खावी नक्की ट्राय करा. तर चला इथून आता आपण निघूया आणि पुढे आता जायचं आहे आजी गावाला. मग आम्हाला थोडा अजून अर्धा तास लागेल. पोचल्यानंतर तिथे आजीच्या गावात तुम्हाला दाखवतो. पण मिसळ A1 टॉप मिसळ, कळंबा मिसळ. आणि पाहू शकता आता आम्ही रंकाळ्याजवळ आहे. रंकाळा तलावाच्या जवळ एकदम तो रंकाळा तलाव दिसत आहे. थोडी झाडी येते पण रंकाळ्याला तुम्ही कधी आलं तर संध्याकाळचं या. संध्याकाळी खूप चांगला व्ह्यू असतो. आणि थोडं मुंबईला आपण मरीन लाईन्स कसं बोलतो, मरीन ड्राईव्ह, तसं थोडं इथे फील असतो. बघूया मागे तलाव दिसते रंकाळा. आणि आम्ही मिसळ खाल्ली पतू, 80 रुपयाला एवढी मिसळ. म्हणजे तू बोलशील ना पतू तर हे शक्य मला वाटलं एक 150-200 रुपये तरी असेल मिसळ. आणि तलावाचा व्ह्यू तुम्ही बघा मागून. पण मी जेव्हा बिल भरलं तेव्हा बघितलं 80 रुपये मिसळ होते. म्हणून मी ते वरती फोटो आणि व्हिडिओ काढून टाकली आहे. 80 रुपयाला मिसळ, त्यामध्ये एवढं सारे व्हरायटी. आवडलं, मला आवडलं खूप. आणि बघूया ना मागे रंकाळा आहे, छान आवाज येतो मस्त. टायगर आमचा ड्राईव्ह करतोय, टोपी उडली टायगरची. झाडाची सावली आहे बघा, एकदम अशी झाडाची सावली. ऊन थोडं जास्त आहे गावाला. संध्याकाळी वातावरण पण थंड असतं. आता आम्ही पंचगंगा नदीजवळ आहे, तुम्हाला दाखवतो पंचगंगा नदी. आणि आम्ही आता पंचगंगा पुलावर आहे, पंचगंगा नदी. आता तुम्हाला पाणी दिसणार नाही कारण पूल आता पोहोचलाय. तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करायचोय. थोडा पुढे गेल्यावर पाणी दिसायला लागते. पूल खूप असा अरुंद आहे. डॉगेश भाऊ आलेला, आपले डॉगेश भाऊ होते मागे. नदीचं पाणी काय दिसलेलं नाही आहे. येताना आपण ट्राय करूया कारण त्या साईडला पूल तर दिसतं. थांबलो जरा आम्ही इथे, थोडं खायला वगैरे घेतो घरात.
ऊन बघा केवढं दिसतंय. थोडं खायला घेऊया काय ते. आजी आहे घरात, आजीला खायला घेतो आणि पुढे ब्लॉग चालू राहील. उन्हामुळे पूर्ण चेहरा असा काळपटसारखा झाला आहे. काय म्हणता ओंकार भराडे, कसं वाटतंय? जरा वडापाव रेडी नसल्यामुळे आम्हाला बसावं लागतंय. थोडा 10 मिनटं लागतील वडापाव बनायला. वडापाव घेऊन आम्ही जाऊ. गरम होते यार खूप. मस्त वातावरण आहे पण थोडा गरमी आहे जास्त त्यामुळे. तर वड्याला वेळ लागत होता वडेपावाला म्हणून आम्ही निघालो तिकडून. बघा तर पुढे घेतो वडापाव कुठे तरी भेटेल. आता काय हे नाही. बघूया आता कुठे. आता आम्ही जवळजवळ पोहोचलो आहे. 8-10 किलोमीटर असेल आज. आजीचं गाव, मामाचं गाव माझ्या. जाऊया चला पटकन. दम लागला तर वैताग आला. गरम व्हायला लागले खूप. दुपारी ऊन एवढं डेंजर आहे की बघा एकदम भासतंय असं स्कीन. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद. पण मामाच्या गावी ना नारळ पाणी प्यायला मिळायचं आणि नारळ झाडं बघा. खरोखर मामाच्या गावाला नारळी झाडं जास्त आहेत. आणि आम्ही गावाला यायचो तर नारळ पाणी कुठे पिलं असेल मी लहानपणापासून. तर मला मामाच्या गावालाच पिलं जठरावाडीमध्ये. आता माझा मामा नाही आहे आमच्यासोबत, अल्पशा तेव्हा घरी गेलाय. पण मामाच्या आठवणी आयुष्यात नेहमी कधी विसरणाऱ्या नाही आहेत. मामाच्या गावी जाताना सगळ्या आठवणी माझ्या लक्षात येतात. आणि मला दाखवतो पुढे गेलो. आता पोचतोय आम्ही दोघं. पण मामाला लाडका वाचा मी होतो बाई घरामध्ये, एवढं मला माहिती आहे. आणि अजूनही आहे. सगळं पोचलोय. हे बघू शकता, हे जे दिसतंय ते घर आहे मामाचं माझ्या. आणि आता घरी चाललोय. लय वेळ झाला आम्हाला यायला. हा धुतो बघू शकता घर. आजोबा मामाश्री आमचे. नवीन बांधलंय घर आत्ताच थोडे दिवस आधी. माझी आजी. तर प्रवास करून आलोय आम्ही. आणि आजी माझी बघा, दरवर्षी मी गावाला आलो आजीच्या मामाच्या गावाला येतो. यावेळेला लेट झाला मला यायला, पण आलोय. फूड गरमी आहे, जरा फ्रेश होतो आणि नंतर व्हिडिओ बनवतो. बघा तुम्ही पूर्णपणे. तर फ्रेश झालोय आणि बसलोय मी. आजी बसले माझी, पण खूप दिवसांनी आलो आहे. पण ना जुनं घर जे होतं ना आमचं जुनं, त्या जुन्या घरात मजा होती ॲक्च्युली. हे तर हे चांगलं वाटतं नवीन, थोडंसं बांधलं आहे, मोठं आहे, जास्त खाली राधे वगैरे असं टाकलं. पण जुनं घर जे होतं ना इथलं मामाचं, ते खूप छान होतं. शेणाचं घर होतं. पण त्यात मजा यायची खूप आणि वेगळंच वाटायचं. हे थोडंसं नवीन जरा वेगळं वाटतंय. आणि बाहेरचा तुम्हाला दाखवतो घराच्या बाहेर कसं आहे. आत्ता खूप डेव्हलप झालं. मी लहान असताना हे समोर दिसतं आहे ना संघर्ष, हे आपला विशालदादा आणि हे बंड्यादाचं घर आहे. लहानपणी हेच सगळ्यात घर मोठं होतं आमच्या समोर. बाकी सगळी छोटी घर होती. मग आता चांगल्या सगळी डेव्हलपमेंट झाली आहे. हे घर जे दिसतं नाही सगळ्यात मोठं होतं मी लहान असताना पण. आणि आता खूप मोठं झालं सगळ्या ठिकाणी. उन्हाळून बाहेर नाही येत आहे. काही आवाज वगैरे. पण जुनं जे घर होतं ना शेणाचं, शेण सारवायचं पायास खाली, खूप छान वाटतं त्या घरामध्ये. छोटं होतं पण खूप मजा यायची. आणि आता बघतोय का पिकलेत. त्या दिवशी आत्ता जाऊला मी करवंद खायला गेलो. आज जाया नाही राहाय. माझ्या बघा माझं एवढं प्रेम आहे माझ्या घरातल्यांचं की जो तो बोलतात राहायला या. राहणं पॉसिबल होत नाही आहे. आता आजी पण बोलते करवंद पिकलेत. नारळ आहे काय नारळ? तर करवंद बघूया खायला. इथून ना मामाचे ते पण डोंगर आहे वरती, जंगलाचं नाही पण डोंगर आहे. आपण जाऊ थोड्या वेळाने, बघूया कसं होतंय काय. मित्रांनो मी आराम करत होतो. मी बघू शकता माझ्या घरामध्ये मोर आहे. मोर मला दाखवतो थांबा.
तर थोडा आराम केला मी, थोडा विश्रांती घेतली, मागे मोर आले होते. आणि जटवाडीचा तुम्हाला दाखवतो, हा माझा वंडर आहे. लहानपणापासून मी यूट्यूबवर व्लॉग टाकतो. लहानपणापासून मी यायचो जटवाडीत, तर नाही मला कुठे क्रिकेट खेळायला वगैरे घेऊन द्यायचं. आता पोरं सगळी मोठी झाली आहेत. त्या काकी आहेत, दाद्यावर दादा म्हणून होता, विशाल दादा नाही अजून. हां, आणि या दादाचं घर सगळ्यात मोठं होतं आमच्यामध्ये. ह्याच्या आम्ही गच्चीवर झोपायला जायचे लहानपणी असताना. तर असं जटवाडीत मी तेवढं आता मंदिरात जातोय, वरती मंदिर पण दाखवतो आणि वरती डोंगर आहे. डोंगरचा पण तुम्हाला जे फुटे आहे ते दाखवतो मी. आता माझ्या घरापासून थोड्या अंतरावर डोंगर आहे. आपण चाललो आहे मंदिरात, म्हसोबा मंदिरात. तर म्हसोबा मी मंदिरासाठी नारायण थोडा अगरबत्ती घेत होतो, धूप वगैरे आजींकडून. मंदिरात जाऊन थोडा पाया पडून आणि फ्रेश होऊन थोडं बघा डोंगराकडे जायचं झालं जाईल. आता निघू आम्ही, कारण थोडं लांब आहे आमच्या इथून पण माझं घर. मुरगुडला जायला थोडा वेळ होणार, बघूया. या आजींनी मला ओळखलं. आजी मला बोलतात की साईंचा पोरगा, सुनीताला सायू बोलायचे, त्या आजी मला बोलतात. हा, कोण कोणाची आजी? पवारांची आजी बोलतात. मम्मीला मी व्हिडिओ पाठवे ना, मी टाकेन तेव्हा. मी मला विचारतो कुठून आलाय, मी बोललो मुंबईवरून. तर बोलतात कोणाकडे, तर बोललो पाटील बोलल्यावर ओळखलं मला लगेच, सायूचं नाव पोरगा काय. तर मम्मीला ओळखतात, पण मला एवढं ओळखत नाही कोण गावाला. आता इथून मी नारळ वगैरे घेऊन जातो मंदिरात, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता समोर म्हसोबा मंदिर जटवाडीचं. आणि हे मरगाई देवी मंदिरचं आहे, देवीचं मंदिर आहे इथे. आणि हे मंदिर जस्ट बांधलं आहे नवीन मंदिर आहे. आणि समोरच डोंगर आहे बघा. मंदिरात आत जातोय. म्हसोबा देवालय, हे जटवाडीचं मंदिर आहे म्हसोबाचं. जागृत देवस्थान आहे गावाचं, ग्रामदैवत. मंदिरातून बाहेर आलो, गोविंदने टिक्का लावला मला. ॲक्च्युली बघाल तर ना वर असा डोंगर आहे पूर्णपणे. डोंगरात जात नाही मी, कारण लेट होणार मला जायला. तुम्हाला इथून दाखवतो होतं मी डोंगर कुठं पाहिजे, जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो डोंगर कुठून चालू होतं. जस्ट 100 मीटर पण नसेल ना मम्मीच्या घरापासून तिथनं डोंगर चालू. आता इथून आम्ही निघू एक 10 मिनटात. प्रथमेश वाघ आमचा दमलेला, त्यामुळे जरा घरात बसलाय, मला जाऊ नये मंदिरात. तर मी एकटाच आलोय चालत मंदिरात. चला. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे. बघू शकता मागे पूर्ण असा डोंगर आहे या साईडला पूर्ण. इथून थोडं अंतर चालत गेलो ना 5 मिनटात मी डोंगरात जाईन. पण जाणार नाही होणार आहे डोंगरावर, कारण वेळ झाल्यामुळे मला निघावं पण लागेल इथून. सो थोडा कंटिन्यू करूया. जाताना तुम्हाला दाखवतो काय दाखवायचं आहे. जाताना डोंगरात कॉज प्रथमेश पण दमलेला आणि जरा 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग खूप होते. सो आजीला भेटायचं इम्पॉर्टंट होतं. भेटलो आजीला, तर निघू आम्ही इथून. टॉमी आला आमचा. आम्हाला बघायला आला बघा, बघतोय माझ्याकडे. तर मला डोंगराचा पूर्ण व्ह्यू दाखवतो, किती जवळ डोंगर आहे. ते सूर्य असल्यामुळे थोडं दिसणार नाही. माझा विशालदाच आहे. आता मग अशी तुम्ही व्हिडिओ काढतात बंड्याचा होता, त्याचा छोट्याचा मोठा भाऊ. लहानपणापासून मी जटवाडला जेव्हा यायचो तेव्हापासून मला नेहमी कुठे पण खेळायला आणि मला कुठे पण फिरायला घेऊन जायचं लहानपासून. आता दादा मोठा झाला आहे, पण कधी पण आलो आठवण काढतो, मला राहा बोलतो. तर दादा तुला थँक्यू, लहानपासून मला तेवढा सांभाळलंच कधी पण आल्यावर. आज आता मामा नाही आहे, पण हे दोघं भाऊ, दादा विशालदादा आणि म्हणतात भावासारखेच आहेत. मला लहानपासून नेहमी कुठे आलो टर्तक नेहमी फिरायला घेऊन जातात. तर हा नव्हता मग अशी गावाला गेला कुठेतरी. आणि हा छोटो मुलगा आहे दादाचा,
नाव काय तुझं? शंभू. तर आता निघतो आम्ही इथून, खूप वेळ झाला आहे आणि अंधारा व्हायच्या आत आम्ही पोचायचा प्रयत्न करू मुरगुडमध्ये. तर चला, तर निघतो आता आम्ही. आई बाय बाय. तर परत येईन आता, बघूया बाहेर. तर आता परत येऊ, परत बघूया कधी येतं येणं होतं. तर आज इथून गावा मुरगुडला जातो, परत तिथनं परत उद्या मुंबईला जाईन. काय काळजी घेतो स्वतःची. काय परत परत येईन. हां चालेल. चल बाय बाय. बाय बाय. काय? अरे वा, चांगलं केलं, चांगलं केलं. हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे निघालो आम्ही इथून जत्रावाडीतून. आता थोडा झोपलो होतो घरी, आराम केला आणि आराम करून आता निघालो आम्ही. बघू शकता छटावाडीतून डायरेक्ट मुरगुड. थोडं थांबत थांबत जाऊ, खात पीत मस्त, वेळ पटपट नाही जातो. निघालो इथून जटवाडीतून आणि आता पोचू आम्ही आपल्या ह्याला, काय बोलतात, सेंट्रल बस स्टँड. आता तुम्हाला मगाशी दाखवू शकलो नाही मी पंचगंगा पूल. आता पंचगंगा तुम्हाला नदी दाखवलं मी, मागील नदी. तिथे पुलाचं ते हे होतं. पंचगंगा नदीमध्ये बघाल तर 5 नद्या आहेत ॲक्च्युली. आता कुठल्या कुठल्या 5 नद्या आहेत? सरस्वती, भोगावती, तुळशी, कुंभी आणि कासारी या आहेत. त्या बघा, बघू शकता पंचगंगा नदी. कोल्हापूरातील सर्वात मोठी नदी आहे ही आणि सर्वात मोठी नदी असल्यामुळे आईचं पात्र पण खूप मोठं आहे. खोल आहे नदी खूप. इथे जास्त कोण गावची सोडून कोण असे खाली पोहायला इकडे जात. मित्रांनो, आम्ही कोल्हापूरमध्ये आहेत. थोडा काम होतं प्रथमेशचं, मला कवर घ्यायचा होता म्हणून आला होता. ते गर्दी आहे खूप. आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी कोल्हापूर CBSला. बघूया तिथे कवर. हळूहळू घरी जाऊ, आज बाहेरच खाणार आहे. मला कोल्हापूरचा स्पेशल तांबडा पांढरा रस्सा सांगतो मी कसा लागतो. ते पण ब्लॉगमध्ये देणार आहे. माझा एक मित्र खास करून रितेश मसूरकर, अमया सावंत, त्या आधी खासा तांबडा पांढरा रस्सासाठी व्हिडिओ बनवते. बघा त्यांनी पण. तर मागे जे दिसते आपल्या कोल्हापूरची खाऊ गल्ली आहे, CBS स्टँड आहे. इथे बस STs बस वगैरे लागतात आपला, म्हणजे पुरा कोल्हापूरमध्ये कुठे पण जायला. आणि मागे असे खाऊ शॉप आहेत, खाऊचे सगळे, म्हणजे भुर्जी पाव, अंडा फ्राईज, चायनीज वगैरे मिळतं. तर असं वाटतं की थोडा वेगळा फील येतं इथे आल्यावर. थोडा सिटी टाईप आहे, त्यामुळे मुंबईसारखं वाटतं. तर आम्ही चाललो आहे कवर घ्यायला साहेबांना. वाघाला कवर घ्यायचं आमच्या मोबाईल. चला. तर थांबलो आम्ही जरा कोल्हापूरहून येताना हॉटेल सुखसागरला. इथे जेवण खूप छान असतं बोलता भाऊ माझा. तर आम्ही इथे जेवायला थांबलो आहे. तुम्हाला दाखवतो डिशमध्ये काय काय असतं स्पेशल. जरा थांबलो आहे, थकलो आहे. बघा हे हॉटेल आहे. बघूया आपण टेस्ट कशी आहे ती. हा आहे पांढरा रस्सा. तर थांबलो आपण इथे. पांढरा रस्सा दिला आहे, ट्राय करून बघू. टॉप, मला तर आवडलं आहे. पांढरा रस्सा सांगतो जेवण खूप छान असणार. जेवण आल्यावर बघूया काय. अंड, चिकन, हे मटन आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि सोलकढी आहे. मी वटरवटी घेतली आहे. साहेबांनी चालू केलं आहे वाघाने. टेस्ट कशी आहे? हां, सुख आहे खरंच. मी चालू करतो, बघूया कसं काय.
एक खास खाऊन बघायला पाहिजे मला पण. टेस्ट आपण तू बोलला चांगली आहे, बघा तुम्ही पण. मी मागवलं आहे मटण, काय मटण ताट ना मध्ये, काला मटण ताट मागवलं आहे. टेस्ट चांगली आहे. तांबडा रस्सा पण दाखवलं. हे कडक नाद नाद. सोलकढी आली. कर्या मला खरं सांगतो मित्रांनो, मी इथं आलो, जेवलो, मटण चिकन सगळं, पण जी शेवटला आणखी जे राईस आपण मागवतो, आपल्याला ताटासोबत राईस असतो मोबाईलवर, तर ते चक्क राईस नाही, बिर्याणी आली आहे. त्या बिर्याणीची टेस्ट थोडी छान आहे ना. हां काय सांगू, ताटासोबत बिर्याणी असल्यामुळे चव ही येते. मला दाखवतो मला. ताट संपलंय बघा पूर्ण. आम्ही जे जेवलो आहे आता फायनली, इथून निघतो आहे. पण नक्की तुम्ही हॉटेलला व्हिजिट करा जर कोल्हापूरमध्ये आला. चंद्रगड ना मधून चंद्रगड आलं तर खूप सुंदर असं जेवण होतं आणि टेस्ट तर लाजवाब. ओ हो, बिर्याणी, मटण पण खूप छान, चिकन होतं, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी आणि बटर रोटी पण होती, साधी रोटी पण होती. सो सुखसागरला यायला नक्की विजिट करा. आता इथं मी निघतो आहे घरी. आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे आम्ही. ब्लॉग रात्रीच अपलोड करेन, नाही झालं तर मॉर्निंगमध्ये तर करीनच. तर चला फायनली ते 10:30 वाजले आणि आम्ही मुरगुडच्या मागे आत्मापूरला पोचतो आहे. आम्ही सरळ 2-3 किलोमीटर घर आहे. घरात पोचू बघा पण आमचे कसे हे झालेत. आत्मापूरच्या ब्रिजवर आता आमची गाडी आहे, बघू शकता तुम्ही. 10 मिनिटात आम्ही घरात जाऊ. रात्री बघूया काय करू ब्लॉग आपण बनवायचा. फायनली घरी आलो आम्ही. वाजले 11ला 5 मिनिटात बरोबर. गाडी लावली आहे भावाने, तर जातो घरात. आलो आहे फायनली आणि आता व्लॉग संपवतो इथेच. सकाळपासून खूप फिरणं झालं आहे. तर बाय बाय आणि भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. अपलोड करेन मी. गुड नाईट गाईज.